जसं सरांनी सांगितलं हॅलो नमस्कार. जसं आता राजदर्ग सरांनी सांगितलं, आज आपण इथे अतिशय संवेदनशील आणि सामाजिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या विषयावर माहिती देण्यासाठी आलो आहोत. त्याचा बॅकग्राऊंड असं आहे की एक 33 वर्षाच्या पुरुष चा एका रोड ॲक्सिडेंटमध्ये गंभीर अपघात झाला. त्या सर्जरी करण्यात आली. त्याच्यानंतर ही घटना झाली 23 मार्चला रात्री. त्याच्यानंतर त्या रुग्णाला पुढील उपचारासाठी श्री महावीर हॉस्पिटलला हलवण्यात आलं 27 मार्चला. इथे आल्यानंतर आम्ही जी तपासणी केली त्याच्यामध्ये रुग्णाचे जे काही It is indeed a very good occasion and we are doing it for the second time. मागच्या वर्षी आपण 27 डिसेंबरला केलं होतं. तेव्हा पण आपण अशीच प्रक्रिया केली होती आणि आता परत सिमिलर आपण हे सेकंड टाइम करतोय. आणि आम्हाला आणि आमचे ट्रस्टी आहे दीपक भाई विदा आणि सर्वांना खूप गर्व वाटतंय की आम्ही इकडे जी संस्था उभी केलेली आहे आपल्या डेप्युटी CM एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वादाने ही संस्था खूप चांगलं काम करते आणि पुढे असंच काम करत राहूया अशी आमची अपेक्षा आहे आणि इच्छा आहे. आणि आपले जे डॉक्टर्स आहेत, डॉक्टर रणवीर, डॉक्टर पोदार, डॉक्टर श्वेता, गौरी, हे सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे संस्थेला उभारायला. आणि आपण हे जे शस्त्रक्रिया आता केलेली आहे ही खूप अवघड आहे. आणि जसं डॉक्टर साहेबांनी आता आपल्याला समजवलं, देर वेर मोर देन 80 डॉक्टर्स, मोर देन 80 डॉक्टर्स इकडे होते फ्रॉम ऑल दीज हॉस्पिटल्स हू वेर परफॉर्मिंग. हे शस्त्रक्रिया सगळी परफॉर्म करत होते. आणि जरी आपली बाहेरून आपण बघणार तर हे छोटीशी जागा आहे, 1600 मीटरचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये आपण हे काम करतोय. पण ह्या एवढ्या छोट्याशा प्लॉटमध्ये कसलं काम होतंय हे आपल्याला सर्वाला दिसून येते. आणि माझी तर सगळ्यांना एवढीच अपील राहील की आपल्या माध्यमाने जेवढा ऑर्गन डोनेशनचा आपण प्रयत्न वाढवायचा प्रयत्न करू आणि जेवढे लोक आपण वाचवू शकतो किंवा त्यांना एक जीवनदान देऊ शकतो ते हेच आमचं लक्ष आहे हॉस्पिटलचं. आता आपल्याकडे सुमारे प्रत्येक महिन्याला 2000 किडनी डायलिसिस होत आहे आणि ते आता सगळं फ्री ऑफ चार्ज होतं, एव्हरीथिंग ऑलमोस्ट 100%. आणि बाकी सगळी जे आपली ते इकडे शस्त्रक्रिया होतात आणि जे सगळे जे आपण रेट्स बघितले तर बाहेरचं प्रायव्हेट असते त्याच्यापेक्षा ऑलमोस्ट 1/3 रेटने आपण करतोय. तर हे लोकांकडे अजून आपल्या माध्यमाने आमची रिक्वेस्ट आहे की पोचवा लोकांना की इकडे अशी सुविधा आहे आणि हे लोकांचं भलं करण्यासाठी आहे. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये सगळं म्हणजे ॲब्सोल्युटली ऑल नॉर्म्स आर प्रॉपरली फॉलोड. मेडिकल नॉर्म्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॉर्म्स, सगळे नॉर्म्स आम्ही टू द टी फॉलो करतो आणि प्रयत्न करतो की जास्तीत जास्त चांगली सुविधा सगळ्यांना ठाणेकरांना मूळ आपल्याला भेटे. आणि हे आम्ही असं आमचं कर्तव्य समजतो. हे जेवढं आपण चांगलं करू शकतो तेव्हा आपल्याला करायला पाहिजे. अँड आय एम रिअली थँकफुल टू डॉक्टर रणवीर who's taken so much initiative. Even last time he was completely gung-ho about it. And हे सगळी प्रक्रिया सोपी नाही. एवढी परमिशन्स लागतात, एवढे लोक इकडे येतात, एवढं मॅनेजमेंट करायला लागतं आणि ग्रीन कॉरिडॉर करायला लागतं. आपले जे ऑर्गन्स आपण घेतो जे आपल्याला भेटतात ते राईट टाईमला पोहोचले पाहिजे, तिकडे ताबडतोब तयारी झाली पाहिजे, ते परत इफेक्टिव्ह झाले पाहिजे आणि इट हॅज टू कम टू यूज. अँड बाय गॉड्स ग्रेस
एव्हरीथिंग हॅज कम टू यूज. ऑल पेशंट्स आर इन गुड कंडिशन. सगळेच चांगले आहे. हे आम्हाला तर हे जे आपल्याला न्यूज येते ते सगळे पेशंट्स आले, दॅट इज वॉट अवर गिफ्ट इज फ्रॉम ऑल द पेशंट्स. आणि आमची अपेक्षा अशीच आहे की आपण समाजाला आमच्याकडून जे काही आम्ही करू शकतो तेवढं आम्ही करत राहू. पंपिंग चालू असतं काही किती मिनिट व्हेंटिलेटरवर नाही काढत प्रॉपर पेशंट. कसं असते, हार्ट ब्रेन निकामी झाला ना तर ब्रेनचा ना ताबा ना थोड्या वेळाने पूर्ण शरीरावरून सुटतो. दिवस लागू शकतात, 3 दिवस लागू शकतात, पण नक्कीच सुटतो तो. तर ती ना इरिव्हर्सिबल प्रोसेस असते. त्याच्यावरनं परत ती करता येत नाही पेशंटला व्यवस्थित. आणि जर ब्रेन डेड डिक्लेअर केला मग त्याच्यानंतर मग आपल्याला पुढची प्रक्रिया करावी लागते. तर त्याच्यासाठी सेपरेटेड टाईममध्येच ते ऑर्गन रिट्रीव्ह करून दुसऱ्या पेशंटला समोरच्या पेशंटला ट्रान्सफर करावं लागतं. कारण की एकदा जर पेशंट खूप जास्त अनस्टेबल झाला, पेशंटची परिस्थिती जास्त बिघडली, तर मग टेस्टिंग पण करता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काढता पण येत नाही. टाईम काळ खूप महत्त्वाचा असतो. स्पॅन तो स्पॅन मुंबईला त्याच्यामध्ये कसं असतं, समजा जर काही इमर्जन्सी आली किंवा काही आलं, ब्रेन डेड ऑर्गन सगळ्यात महत्त्वाचं असते की मी माझा ब्रेन डेड झाला किंवा अशी काही कंडिशन आली तर तुम्ही माझं ऑर्गन घेऊ शकता. तर त्याच्यापेक्षा जास्त मोठं कन्सर्न करायची गरज नाही. तर हे असे फॉर्म्स आणि असं हे पत्र नेत्रदानची स्टोरी जेव्हा मी केली ना तेव्हा कमी समजा आहे तर मला करायचं आहे, मी लिहून दिलं की मला, पण माझे जे नातेवाईक आहे त्यावेळेला ते तयार नसतात. सो म्हणजे लिहून देणाऱ्यांची संख्या कमी आहे, खूप आहे, पण ॲक्च्युली डोनेट करण्याची संख्या त्यांच्या नातेवाईकांमुळे कमी. ही वास्तवता आहे. ब्रेन डेड घोषित करण्यासाठी एकदम स्ट्रिक्ट कायदा आहे. त्याच्यासाठी ना 2 ॲथलेट टेस्ट करावे लागतात. म्हणजे ते क्लिनिकल टेस्ट असतात. त्याच्याशिवाय ना काही तर त्याच्यासाठी आपल्याला 2-6 तासाच्या लेवल बघतो, तो श्वास घेतो का नाही ते बघतो. तर अशा प्रकारे आपण 2 टेस्ट केल्यानंतर मग त्याच्यानंतर आपण ब्रेन डेड घोषित करतो त्याला. आणि त्याच्यानंतर मग पुढची कार्यवाही. 2 क्लिनिकल टेस्ट असतात ज्याच्यामध्ये व्हेंटिलेटर काढून ते बघतो 10 मिनिटासाठी पेशंट ब्रीथ करतो का नाही. ही ॲक्च्युली अतिशय कठीण, जटिल आणि एकदम कॅटेकोर ही असते, प्रोसिजर असते. त्याच्यानंतरच आपण पेशंटला ब्रेन डेड डिक्लेअर करतो. त्याच्यानंतर आम्ही पेशंटला ब्रेन डेड डिक्लेअर केलं. त्याच्यानंतर अवयदानाची स्वीकृती दिली, त्याच्या सगळ्या अवयदानाची. तर त्या परिणामस्वरूपी काल आम्ही 29 मार्चला त्याचे 1 हार्ट, 2 किडनी, लिव्हरची 2 कॉर्निया आणि बोन जॉईंट्स असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पेशंट्सला आम्ही ते डोनेट केले. आणि प्रत्येक हॉस्पिटलच्या टीम्स एक 33 वर्षीय रुग्ण महावीरजन हॉस्पिटलला 24 तारखे रोजी शिफ्ट झालेला. त्या रुग्णाचा एक गंभीर रस्ता अपघातात मेंदूला खूप मोठी इजा झालेली. त्याची तिकडे बाहेर एक डिकम्प्रेसिव्ह क्रिनेक्टॉमी म्हणून एक सर्जरी करण्यात आली. आणि इथे आल्यानंतर आम्ही जेव्हा क्लिनिकली तपास केला तर आम्हाला आढळलं की ते रुग्णाचे ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस ॲबसेंट आहेत. तर त्या परिणामस्वरूपी आम्ही त्याला ब्रेन डेड डिक्लेअर केलं. त्यानंतर आम्ही नातेवाईकांना त्यांना समजून सांगितलं की तुमचा रुग्ण ब्रेन डेड आहे आणि तुमची जर इच्छा असेल तर या रुग्णाचे आपण ऑर्गन डोनेट करू शकतो. तर नातेवाईकांनी काही टाईम घेऊन समजून सगळं प्रोसेस या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी ऑर्गन डोनेशनची स्वीकृती दिली. त्या परिणामस्वरूपी काल 29 तारखेला आम्ही ZT झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी, जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कमिटी आहे, त्यांना सूचित केलं आणि त्यांच्या डायरेक्शनच्या अनुसार वेगळ्या हॉस्पिटल्स इथून प्रत्येक टीम आमच्या हॉस्पिटलला आल्या आणि हार्ट, किडनी, लिव्हर, पँक्रियास, कॉर्निया आणि बोन्स असे अवयव आम्ही प्रत्येक वेगळ्या हॉस्पिटल्सला डोनेट केले आणि ऑलमोस्ट 10 लोकांचे जीव वाचले आणि बऱ्याच पेशंट्सचा फायदा झाला. एक ऑलमोस्ट 9 ते 10 लोकांना, कारण की जे काही ऑर्गन आपण रिट्राईव्ह केले आणि ते ट्रान्सप्लांट झालेले ते सगळ्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत.
तरी 1-2 दिवसामध्ये आपल्याला त्यांचं पोस्ट ऑपरेटिव्ह स्टेटस कळेल. पण आतापर्यंत प्रायमरीली सगळे ऑर्गन्स व्यवस्थित काम करतात. तर 10 लोकांचे जीव वाचले. सर हजारो लोकांना अवयवांची गरज आहे. काय संदेश द्याल? जसं आपल्या सगळ्यांना माहिती असेल की यांना कित्येक पेशंट डायलिसिसवर असतात, कित्येक पेशंट लिव्हरच्या आजाराने ग्रस्त असतात. तसंच जर तुम्ही रजिस्ट्री बघितली तर कमीत कमी 50-60 हजार पेशंट डायलिसिस वर आहेत आजच्या काळामध्ये, ज्यांना अर्जंट ट्रान्सप्लांटची गरज आहे. 30 ते 40 हजार पेशंट जे लिव्हरचे पेशंट आहेत, ज्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज आहे, ज्याच्यामध्ये हार्ट फेलियरचे ॲडव्हान्स केसेस आहेत, त्यांना हार्ट ट्रान्सप्लांटची गरज आहे. तसंच पँक्रियाज, लंग्स ज्यांचे निकामी आहेत, लंग्स ट्रान्सप्लांटची गरज, असे लाखोच्या संख्येमध्ये सॉलिड ऑर्गनसाठी आजच्या तारखेमध्ये रिक्वायरमेंट आहे. तर काय संदेश द्याल? तर जसं मी सांगितलं की एवढी ऑर्गन्सची गरज आहे, तर नागरिकांना मला एकच संदेश असेल की प्रत्येकाने ऑर्गन डोनेशनसाठी जागरूक होणं गरजेचं आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअलनी त्याच्यासाठी ऑर्गन डोनेशन कशाप्रकारे होतो, कसं होतो आणि काय काय करता येईल, त्याच्यासाठी आपल्याला वाचणं किंवा समजून घेणं गरजेचं आहे. एखाद्याचं कोणाचं जर ब्रेन निकामी झालं तर प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांनी समोर येऊन समजून ऑर्गन डोनेशनसाठी स्वीकृती देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जे कोणते आपले रिलिजियस लीडर्स आहेत किंवा प्रत्येक कम्युनिटीचे लीडर्स आहेत, नेता आहेत, त्यांनी आणि बाकीचे डॉक्टर्स कम्युनिटी आहे, त्यांनी सगळ्यांनी असे ड्राईव्स ऑर्गन डोनेशनसाठी अवेअरनेससाठी ड्राईव्ह चालवायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना अवेअर करायला पाहिजे ऑर्गन डोनेशनच्या महत्त्वाबद्दल आणि ऑर्गन डोनेशनच्या इम्पॉर्टन्सबद्दल. आम्हाला तर खूप बरं वाटतंय, चांगलं वाटतंय की आमचे हॉस्पिटलमध्ये अशी प्रक्रिया ही सेकंड टाईम झाली आहे. आणि आमचा उद्देश जो होता की मॅक्सिमम लोकांना आम्ही हे उपलब्धी देऊ, मॅक्सिमम लोकांना आम्ही काही ना काही हेल्प करू. आणि आता हे तर सर्वात मोठं झालं की त्याच्यामध्ये आपली हॉस्पिटलमध्ये आपण रोजच प्राण वाचवतोय, पण हे दुसरं प्राण दिल्यासारखं असतं. आणि आम्हाला खूप चांगलं वाटतंय की आमचा जे उद्देश होता जे हॉस्पिटल चालू करण्याचा, आता खूप त्याचा चांगला उपयोग होत आहे. आणि सगळेच आमचे स्टाफ आहे, आमचे को ट्रस्टी आहे, सगळेच याच्यामध्ये खूप म्हणजे उल्हासाने काम करतात आणि चांगले रिझल्ट देतात. सर अवयवदान हे कितपत महत्वाचं आहे, कशा प्रकारे? खूपच महत्त्वाचं आहे. आता जसे डॉक्टर रणवीर म्हणाले तसे वेटिंग लिस्ट खूपच मोठा आहे. मोर दॅन 60,000 वॉन्ट किडनीज, ऑलमोस्ट 25-30,000 वॉन्ट लिव्हर आणि हार्ट ट्रान्सप्लांट वगैरे सगळ्याची खूपच गरज आहे. आणि आपण जेवढी हे लोकांना कळवणार की ऑर्गन डोनेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट डोनेशन. लाईफ असली तेव्हा तर मनुष्य कामात असतो, पण आफ्टर लाईफ ऑल्सो ही कॅन रिअली डोनेट, विच इज अ व्हेरी बिग थिंग. अँड पीपल शुड अंडरस्टँड दिस अँड कम आउट विथ मोर अँड मोर फॉर डोनेशन्स. आम्हाला सर्वात जे अवघड जाते ते जाते जेव्हा कोणी पेशंट ब्रेन डेड झाला असेल, तर त्यांचे नातेवाईकांना आम्हाला समजवायला की हे एवढं इम्पॉर्टंट आहे, हे याच्यासाठी आमचा जास्तीत जास्त वेळ जातो. जर लोकांना हे समजलं की त्यांनी स्वतः पुढे यायचं आणि असं झालं आहे, तर ब्रेन डेड झाले आहे तर स्वतःने पुढे येऊन डोनेशन केलं तर आपण एवढे लोकांचे जीव वाचवू शकतो. तर आपल्या महावीर हॉस्पिटलमध्ये काही सिरियस पेशंट जेव्हा येतात त्यांच्याकडे असं फॉर्म भरून घेतात का? फॉर्म भरून घेतात, पण अल्टिमेटली नातेवाईकांवरती असतं. त्यांची जे इच्छा असते तसंच आम्ही करू शकतो. म्हणून आम्ही अपील करतो सगळे नातेवाईकांना की आपण सगळे याच्यामध्ये प्रोॲक्टिव्ह व्हा, स्वतःहून या. आपल्याला सगळ्याला ब्लड डोनेशन आपल्याला माहिती आहे, खूप आय डोनेशनचं पण चालू आहे, कॉर्निया डोनेशनचं, पण तसंच ऑर्गन डोनेशनचं आपण ड्राईव्ह केलं पाहिजे आणि सगळ्यांना समजलं पाहिजे याचं इम्पॉर्टन्स काय आहे. आणि स्वतःहून पुढे येऊन सांगितलं तर सगळ्यांना खूप चांगलं होणार.